क्राईम डायरी कोल्हापूर जिल्हा क्राईम डायरी। नमस्कार, मी शुभांगी पाटील। आजच्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत। रानातील काम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्याला धरून तोंड दाबून धरलं व गळ्यातील 1 तोळे सोन्याचा एकसर तोडून पलायन केलं। चोरट्यांना लोकांनी पकडलं व त्याला बेदम चोप दिला आणि कागल पोलिसांच्या स्वाधीन केलं। हा प्रकार शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कर्नूर रामकृष्ण नगर दरम्यानच्या मार्गावर माळ भागावर घडला। आरोपी प्रवीण अशोक निलगार, वय वर्ष 18, राहणार गल्लीनगर 6, सहारा नगर, रुई, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। तर दुसरा आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे। त्यांना पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे। अक्काताई संजय धनगर, वय वर्ष 48, राहणार कर्नूर, तालुका कागल यांनी कागल पोलिसात ही फिर्याद दिली। त्यांच्या गळ्यातील 39 मणी असलेला रुपये 60,000 किमतीचा सोन्याचा एकसर आरोपीने हिसडा मारून तोडून घेऊन मोटरसायकलवरून पलायन केलं। कागल पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अक्काताई धनगर, रत्नाबाई धनगर व हौसाबाई धनगर या शेतीचे काम आटोपून घराकडे परतत होत्या। रामकृष्ण नगरहून गावाकडे येणाऱ्या रस्त्यादरम्यानच्या सर्जेराव घाटगे यांच्या घराजवळ आले असता कर्नूर गावाकडून रामकृष्ण नगरच्या दिशेने 2 तरुण मोटरसायकलवरून जात होते। मागे बसलेल्या हर्षद रमेश गडदे यांनी अक्काताई धनगर यांच्या गळ्याला धरून त्यांचे तोंड दाबून धरलं व गळ्यातील 1 तोळ्याचा एकसर तोडून घेतला। तिथूनच त्यानं पलायन केलं। महिलांनी आरडाओरड केल्याने लोक गोळा झाले। लागली चोरट्याच्या मागोमाग मोटरसायकलवरून पाठलाग केला। मत्तिवडे गावच्या दिशेने गेलेले चोरटे दंडवते यांच्या उसाच्या शेतात लपून बसले। तरुणांनी त्यांना शोधून काढलं, त्यांना बेदम चोप दिला व कागल पोलिसांच्या स्वाधीन केलं। आरोपींच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। मात्र घडलेल्या प्रकारात रानात काम करणाऱ्या महिलांमधून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। नवरा व सासू यांनी केलेल्या मारहाण व जाचास कंटाळून विवाहित महिलेने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कागल येथील कल्याणी पार्क येथे ही घटना घडली। रागिनी उर्फ गीतांजली कुलदीप मातीवडकर, वय वर्ष 27, राहणार कल्याणी पार्क कागल असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। लग्नात मानपान केला नाही, 4 चाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये असा सतत तगादा लावला जायचा। शिवीगाळ करून जेवणाचे ताट फेकून मारायचे। मारहाण करून जाचाहट केल्यामुळे रागिनीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार बापूसो पवार, राहणार टोप, तालुका हातकणंगले यांनी कागल पोलिसात दिली आहे। पती कुलदीप राजाराम मातीवडकर, सासू सुशीला राजाराम मातीवडकर, दोघेही राहणार कल्याणी पार्क कागल येथील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पुढील तपास कागल पोलीस करत आहेत। घाटकरवाडी तालुका आजरा येथे अवैध गोवा बनावट विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई। आज 5 ऑक्टोबर रोजी माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मुंबई, विजय पिंचाळकर, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर, तसेच श्रीमती स्नेहलता नरवणे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर, युवराज शिंदे, उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गडिंग्लज, निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क हातकणंगले, निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 व निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क भरारी क्रमांक 2 यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे घाटकरवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर ते राजाराम आनंदा तांबेकर हा इसम बेकायदेशीरित्या गोवा बनावट विदेशी मद्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवले असल्याबाबतची बातमी मिळाल्यानुसार मौजे घाटकरवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूरच्या हद्दीत इसमाच्या राहत्या घराजवळील गोठ्याची तपासणी केली असता सदर गोठ्यामध्ये व गोठ्याजवळ आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो, त्याचा वाहन क्रमांक MH45N0388 या वाहनामध्ये मिळून आला। गोवा बनावट विदेशी मद्याचे गोल्डन एस ब्ल्यू व्हाईन विस्कीचे 180 मिलीच्या 19 बॉक्स मिळून आले। सदर ठिकाणी मिळालेले असून वाहनामध्ये गोवा बनावट विदेशी मद्याची एकूण किंमत 37,76,080 इतका असून सदर मुद्देमाल पुढील कारवाईस्तव जप्त करण्यात आला आहे। आरोपित इसम राजाराम आनंदा तांबेकर यांच्यावर गोवा बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरित्या विनापरवाना साठा केल्याबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। सदर कारवाईमध्ये संयुक्तपणे प्रमोद खरात, निरीक्षक गडिंग्लज, महेश गायकवाड, निरीक्षक हातकणंगले, सदानंद मस्करे, भरारी पथक कोल्हापूर क्रमांक 1,
संदीप जाधव दुय्यम निरीक्षक क्रमांक 2 कोल्हापूर दिवाकर वायंतटे दुय्यम निरीक्षक गडिंग्लज तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव नरेश केरकर तसेच जवान वर्ग संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगले देवेंद्र पाटील यांनी मदत केली. नियमित पहा DBC लाईव्ह न्यूज.